नमस्कार, जय भीम। मैं ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक। बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। काल 31 मार्च दिल्ली इथे रामलीला मैदानावरती सर्व अपक्ष म्हणजे NDAच्या सर्व 23 अलायन्सच्या लोकांची मीटिंग होती। त्यात प्रामुख्यानं अट्रॅक्शन जे होते अरविंद केजरीवाल यांच्या मिसेस आणि सोरेन यांच्या मिसेस, ह्या दोघांच्या मिलनामुळे तिथे वातावरण अत्यंत भावूक झालं होतं आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे सर्वांचं लक्ष होतं की त्या काय बोलतील। जेव्हा राहुल गांधींचं भाषण सुरू झालं त्यावेळेस त्यांनी एक मोठा शब्द वापरला। तो म्हणाला की ते म्हणालेत की मॅच फिक्सिंगसारखा प्रकार व्हायला नको, कारण ज्या प्रमाणामध्ये आज EVM सर्वच्या सर्व कंट्रोलमध्ये चीफ इलेक्शन कमिशन तीनही मोदींच्या एक मुठीत आहेत। दुसरं सर्व यंत्रणा CBI ED सर्वच इन्कम टॅक्स हे सर्वच त्यांच्या हातात आहे आणि EVMही हातात आहे। तर त्याच्यामुळे मॅच फिक्सिंग करणं हे अत्यंत इझी आहे त्यांच्यासाठी आणि ते जर झालं तर त्याचे परिणाम वाईट होतील आणि लोकशाही संपूर्ण नसणार ती। आज एवढं सर्व असताना पुन्हा BJPची जी ताकद सातत्यानं अरेरावी सुरू आहे, ते सातत्यानं ज्युडिशियरीवरती प्रेशर मारत आहेत, प्रेशर डेव्हलप करत आहेत, जेणेकरून ज्युडिशियरीलाही भीती वाटायला पाहिजे। अशा पद्धतीची संपूर्ण या देशामधली जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, 2 व्हिडिओतनं तुम्हाला पाहायला मिळेल। बघूया आपण तिथल्या जे रामलीला मैदानात जे काही झालेले आहे त्याच्याबद्दलची छोटीशी क्लिप ही। इतना सीधा और तीखा हमला भारत की राजनीति में इससे पहले कभी हुआ नहीं होगा, जो आज दिल्ली के रामलीला मैदान में हुआ। सरकारों को तानाशाह कहना तो आम बात है, लेकिन तानाशाही के साथ इस देश के लोकतांत्रिक संस्थानों को खत्म करना और एक एक करके संसद के भीतर कानून बनाते हुए अपने हाथों में सब कुछ ले लेना, तो क्या यह चुनाव एक फ्रॉड चुनाव है, जिसका जिक्र आज खुले तौर पर राहुल गांधी ने यह कहकर कर दिया कि दरअसल सरकार चाहती है कि चुनाव फिक्स हो जाए और चुनाव कुछ ऐसा फिक्स हो जहां पर उसकी जीत चुनाव से पहले ही तय हो जाए, और चुनाव से पहले जीत तय हो तो इसकी एवज में जो भी अलग अलग संवैधानिक संस्थानों को करना है वो सभी एक साथ करेंगे, और वो ना करें इसके लिए संविधान में कानून बनाकर उनसे ये काम करवाया जा रहा है। तो क्या पहली बार भारत में चुनाव ऐलान के बाद विपक्ष की एकजुटता हो और एकजुटता से निकला हुआ एक सुर हो जो इस सरकार की उन तमाम मुश्किल हालातों को इस देश के सामने अब अलग अलग तरीके से नहीं बल्कि एक तरह से रखने को तैयार हो गया है। और राहुल गांधी चूंकि समूचे देश को नाप चुके हैं, तो उनके भीतर की जो आवाज है, क्या इस देश में घूमते वक्त उन्होंने जो कुछ भी महसूस किया अब वही शब्द की शक्ल में सामने आने लगे हैं। दरअसल रामलीला मैदान के आज 3 मैसेज बहुत बड़े हैं। पहला मैसेज तो यही है कि अभी तक जो इंडिया बिखरा हुआ लग रहा था और लगता था कि वोट ट्रांसफर एक पॉलिटिकल पार्टी से दूसरी पॉलिटिकल पार्टी में नहीं होंगे, आज वो पूरी की पूरी रुकावटें लगा एक झटके में दूर हो गई है। दूसरी बात, अक्सर ये लगता था कि इंडिया के साथ जुड़े हुए जो क्षत्रप हैं वो घबराते हैं, वो डरते हैं और शायद इसीलिए खुले तौर पर वह बोल नहीं पाते हैं। लेकिन आज रामलीला मैदान में सभी के सुर एक सरीखे थे, और उसमें भी बड़ी बात यह है कि 2 मुख्यमंत्रियों को जब जेल में डाला जा चुका है तो दोनों की पत्नियां भी सामने आई और उन्होंने जिस अंदाज में अपनी बातों को रखा, वो सवाल ये नहीं है कि इस दौर में वह दोनों नेता के तौर पर उभर रही है। सवाल यह है कि इस दौर में मौजूदा मोदी सरकार को अगर निशाने पर लेना है तो निशाने पर लेने के तरीके क्या होने चाहिए, अब शायद ये पाठ हर किसी को समझ में आ चुका है। और तीसरी बड़ी बात, यह चुनाव मोदी सत्ता हार रही है और ना हारे इसी के लिए
समूचे चुनाव को फिक्स किया जा रहा है जैसे एक वक्त क्रिकेट में मैच फिक्सिंग होती थी। सब कुछ हमारे हिसाब से होगा, एम्पायर भी हमारे हिसाब से होगा, खिलाड़ी भी हमारे हिसाब से चलेगा। हम ही खेल कर रहे होंगे और हम ही रन बना रहे होंगे और उस रनों पर बंदिश भी हम ही लगाएंगे, क्योंकि एम्पायर भी हम ही हैं। तो क्या ऐसी परिस्थिति भारत के चुनाव के मौके पर आ गई है? क्योंकि यह परिस्थिति खुले तौर पर आज राहुल गांधी ने यह कहकर उभार दी कि दरअसल सरकार का मकसद सत्ता में बने रहने का है और मकसद सत्ता में बने रहने के साथ साथ इस देश के संविधान को खत्म कर संविधान के जरिए जो हक इस देश में गरीबों को मिला है, जो किसानों को मिला है, जो मजदूरों को मिला है, यानी इस देश की समूची संपत्ति और संपत्ति से जुड़ा हुआ जो हक इस देश के नागरिकों को है, वह भी संविधान को खत्म करके छीना जा सकता है। क्योंकि यह सरकार अगर फिक्स नहीं करेगी तो यह चुनाव हार रही है। क्या वाकई ऐसी स्थिति है? तो फिक्स करने के तरीके क्या होंगे और क्या वाकई 180 सीट पर बीजेपी सिमट सकती है? अगर सब कुछ सही तरीके से हो रहा हो, लेकिन सब कुछ सही तरीके से कैसे होगा, जिस बात का जिक्र आज राहुल गांधी ने खुले तौर पर किया। चुनाव आयोग में नियुक्ति आप करते हैं, इस देश की न्यायपालिका को आप डराते हैं, इस देश में चुनी हुई सरकार के मुख्यमंत्रियों को जेल में आप डालते हैं, इस देश के भीतर में राजनीतिक दलों के बैंक खातों को बंद कर दिया जाता है, यानी फ्रीज कर दिया जाता है, जो आप करते हैं। तो फिर चुनाव और चुनाव को लेकर इलेक्शन कमीशन की क्या भूमिका है, या वह भी इस मैच फिक्सिंग का हिस्सेदार है? इससे बड़ा आरोप शायद इससे पहले कभी नहीं लगा होगा, जिस बात का जिक्र आज खुल्लम खुल्ला राहुल गांधी ने किया। इलेक्शन कमीशन के लोगों को नरेंद्र मोदी जी ने बैठाया, दो नेताओं को, दो चीफ मिनिस्टरों को जेल में डाला। चुनाव से कुछ ही महीने पहले अगर डालना था तो 6 महीने बाद डाल देते, 6 महीने पहले डाल देते। नहीं, चुनाव से 2-3 महीने पहले 2 चीफ मिनिस्टर को डालना था। आपने हमारे बैंक अकाउंट बंद किए। बैंक अकाउंट बंद करने थे, 6 महीने पहले करते, 1 साल पहले करते, 6 महीने बाद करते, कोई फर्क नहीं पड़ता। आप चाहते हो कि विपक्ष चुनाव ना लड़ पाए और इसीलिए आपने कांग्रेस पार्टी के बैंक अकाउंट रद्द किए, आपने इलेक्शन कमीशन में अपने लोग बैठाए, आप जुडिशरी पे दबाव डाल रहे हो क्योंकि आप चाहते हो कि मैच फिक्स हो, संविधान रद्द किया जाए और आप सत्ता में। नेहमीप्रमाणे आज आम्ही बुद्धा या सिरियलमधनं एक क्लिप दाखवत असतो। भगवान बुद्धाच्या काळातली ती का एक छोटीशी स्टोरी आहे। सिद्धार्थ गौतम लग्न झाल्यानंतर यशोदेसोबत शहराची एक फेरफटका मारत असताना काही लोक कोड्यानी काही लोकांना मारताना दिसले आणि ते पाहून सिद्धार्थ अस्वस्थ होऊन त्यांनी विचारले की हा काय प्रकार आहे। त्यांनी सांगितलं की तपोवन राज्याची ही आहे आणि कर वसुलीचा हा प्रकार आहे। तिथल्या लोकांनी सांगितलं की आम्ही नियमित कर भरत असूनही हे पुन्हा पुन्हा आमच्याकडे सातत्याने येत असतात। त्यावेळेस ते उतरतात की हा अतिरिक्त कर आहे जो युद्धामुळे खर्च झाला। आणि त्यावेळेस मग सिद्धार्थ गौतम अत्यंत चिडून त्यांच्यावरती सांगतात की समजा तुम्ही हे जर बंद नाही केलं तर मला एक हुकूम काढावा लागेल, एक आदेश काढावा लागेल आणि तुम्हा लोकांना हे करावं लागेल। म्हणजे याच्यावरनं दिसतंय की सिद्धार्थाला गरिबांच्या बाबतीत जे लहानपणापासूनच जी हे होती, चीड होती किंवा त्यांच्यावरती कुठल्याही अन्यायाच्या विरुद्ध मांडण्याची त्यांची जी शक्ती होती, त्यांना जे वाटत होतं, त्याच्यातलं हे चांगलं प्रदर्शन करणारं एक सुंदरसं क्लिप तुम्हाला प्रेझेंट करतो आहे। बघूया बुद्धा या सिरियलमधनं। देखो इन शिखरों को, इन वृक्षों को, क्या सोचते होंगे? क्या कुछ नहीं देखा होगा गोपाइनों ने? फिर भी ये इतना शांत कैसे रहते होंगे? और हम मनुष्य
रुक जाओ, मत करो इतना अत्याचार। मत करो पर इतना अत्याचार मत करो। ईश्वर हमारी रक्षा करो ईश्वर, परिवार का निर्वाह कैसे करूंगा। ठहरो, क्या अपराध है इसका? तुम्हारा क्या अपराध है? कुछ नहीं। तो फिर क्यों अकारण बीच में आकर अपराधी बन रहे हो? भूख लगी है तो खाना खाओ, कोड़े खाने पर क्यों तुले हो? तुम जानते हो तुम किससे बात कर रहे हो? जो भी हो, हमारे पास राजा तपोधन का आदेश है। ये इस शाक्य गणराज्य के महाराज शुद्धोधन के पुत्र युवराज सिद्धार्थ हैं। क्षमा युवराज। कहो क्या है ये सब? क्षमा करें युवराज, राजा तपोधन का आदेश है कि सारे व्यापारियों से कर वसूला जाए। युवराज, वो कर तो ये हमसे पहले ही ले जा चुके हैं। ये अतिरिक्त कर है, युद्ध के कारण राजकोष को भारी क्षति पहुंची है। बंद करो ये अतिरिक्त कर लेना। किसानों से लगान लेते हो, व्यापारियों से कर लेते हो, गरीबों से उनकी रोटी छीनते हो। जब प्रजा ही नहीं रहेगी तो राज किस पर करोगे? कह देना राजा तपोधन से कि युवराज ने विनती की है, ना माने तो आदेश भी मिल जाएगा। उठाकर रखो ये बोरिया जहां से उठाई थी। युवराज सिद्धार्थ की, युवराज सिद्धार्थ की, युवराज सिद्धार्थ की, युवराज सिद्धार्थ की। बहुजन सौरभच्या आजच्या दैनिक 31 रोजी ज्या महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण बघूया। भाजपसोबत तीनही पक्ष ईडी, CBI आणि इन्कम टॅक्स अत्यंत मार्मिक बोललेत। 31 तारखेला जी लोक दिल्लीत तिथे जी सभा झाली रामलीला मैदानावर, त्या इथला तो आज महत्त्वाची बातमी ती आज आम्ही लावलेली आहे। त्याच्याच बाजूला ST कर्मचाऱ्यांसाठी महामंडळाने घेतला निर्णय। ST महामंडळातनं अनेक ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्याच्यासाठी त्यांनी पुढे येऊन काहीतरी त्यांना दिलासा देण्यासारखंची सिच्युएशन तयार केलेली आहे। काँग्रेस मुख्यालयात भाजप वॉशिंग मशीन, वॉशिंग पावडरवर मोदीचा फोटो, वॉशिंग पावडरवरती एक मोदीचा फोटो लावणारा नवीन दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यालयावरती तो लावण्यात आलेले आहे। पंतप्रधान मोदीकडून मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, राहुल गांधी यांचं वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं होतं, सर्व लोकांना वाटतं आहे आणि यावेळेच्या इलेक्शनमध्ये सर्व लोक सातत्यानं त्याच्यावरती नजर ठेवून राहतील। त्याच्यामुळे काही ना काही प्रमाणामध्ये त्याचा परिणाम लोकांवरती होईल असा अंदाज आहे। राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉक्टर बनसोड यांचे निधन, आमचे जवळचे नातेवाईक। ते बघा MBBS झाल्याच्या नंतर रिटायरमेंटच्या नंतर त्या माणसांनी डॉक्टर बनसोडांनी तिथे अत्यंत दुर्मिळ अशा नक्षलाईट एरियामध्ये जाऊन जे लोक तिथे घायल झालेले असतात, मेलेले असतात, त्यांचं पोस्टमॉर्टम करणं MBBS झाल्याच्या नंतर ते त्यांनी तिथल्या लोकांना मोफत हे द्यायचे, औषधी द्यायचे आणि तिथल्या लोकांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांनी MAमध्ये पुन्हा ॲडमिशन घेतलं की आणि लोकांना दिसायला पाहिजे की एक म्हातारा माणूस रिटायरमेंटच्या नंतर शाळा शिकतो, कॉलेज शिकतो आणि तुम्हा लोकांना काय हे होतं आहे। आणि अशा पद्धतीने त्यांनी मोठं प्रबोधनाचं काम केलेलं आहे। जरी ते खूप त्यांना प्रसिद्धी मिळाली नाही परंतु राष्ट्रपती पारितोषिक त्यांना मिळालेले आहेत आणि कालच त्यांचा मृत्यू झाला। आज त्याच्या शेजारी आज आम्ही एक बातमी लावलेली आहे। अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून दिल्या 6 गॅरंटी सुनीता केजरीवाल यांनी वाचून दाखवल्या। सुनीता केजरीवाल या IRS मधल्या एक अधिकारी होत्या मोठ्या आणि ज्या जोमाने त्यांनी ते हँडल केलं अरविंद केजरीवालांच्या नंतरचं तर ते अत्यंत महत्त्वाचं होतं, लोकांना अपीलिंग झालं। एक त्याच्याच बागेश्वर बाबांचे जुमदेव महाराजावरती आक्षेपार्ह वक्तव्य, एक भंडाऱ्याची एक बातमी आहे। तिथे बागेश्वर बाबा बोलताना त्यांनी जुमदेव बाबा जे त्यांचे देवस्थानी त्यांना पूजतात त्यांच्यावरती टीका केल्यामुळे तिथे खळबळ उडाली आहे। छगन भुजबळ पुन्हा अडचणीत आल्याची एक बातमी मुंबईची आहे, ती लावलेली आम्ही। इंडिया आघाडीच्या लोकतंत्र वाचवा रॅलीत शरद पवारांचे वक्तव्य अत्यंत मार्मिक बोलले आणि एवढा अनुभवी माणूस आज सर्व लोकांना विनंती करतो आहे
की तुम्ही आज देशाला वाचवण्याचं काम केलं पाहिजे. परंतु दुर्दैवानं मात्र आंबेडकरी समाजातले मोठे नेते हे एक अकेले चलो रो आणि BJP को हेल्प करो रे अशा पद्धतीची ती भूमिका केलेली आहे. आम्हा सर्व लोकांना होटर्स लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की या लोकांना आता धडा शिकवला पाहिजे. त्यांना भारतीय संविधानाबद्दल काही वाटत नाही. अशा वेळेस तुम्हा आणि आम्हा लोकांना त्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. नक्षलवाद्यांचे छत्तीसगडमध्ये सीमेवरील तळ उद्ध्वस्त, सातत्यानं नक्षलाईट आणि पोलीस यांच्यामध्ये चकामकी सुरू आहेत आणि त्याच्यामुळे इकडचे काही लोक मरतात तर कधी तिकडचे, अशा पद्धतीचा हा प्रकार सुरू आहे. गाव तिथे बिअर बार आनंदाच्या शिधामध्ये विस्की आणि बिअर असा आमचे एक नवीन खासदार चंद्रपूरला त्यांनी फॉर्म भरला. त्यांनी सांगितलं की या देशात ज्याची गरज आहे ते मी करायला पाहिजे. म्हणून त्यांनी एक वनिता जितेंद्र राऊत यांनी आपल्या ह्याच्यामध्ये त्यांनी असं हे केले की बा मला जर तुम्ही निवडून दिलं तर मी निश्चितच तुम्हाला गाव तिथे बिअर बार अशा पद्धतीचा संकल्प घेऊन येईल. एक त्याच्या शेजारी आमचं अपील आहे बहुजन सौरभची जाहिरात दर शुभेच्छा जाहिराती 1500 रुपयावरून जास्त, त्या जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यात सहभागी व्हावं अशी आशा करतो. आज 5/4 बघूया. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी. कालचा शेवटला दिवस होता. 31 तारखेपर्यंत 11 वाजेपर्यंत होतं. आज बघूया डॉक्टर प्रकाश नंदुरकर व डॉक्टर विलास काळे यांचा सन्मान. ही नागपूरचीच बातमी आहे. मोठा कार्यक्रम झाला. निवडणूक खर्चावर देखरेखीसाठी जिल्हा तक्रार समिती नागपूरमध्ये गठीत केलेली आहे. वृद्ध महिलेला साडी चोळी भेट मेश्राम दाम्पत्याचा उपक्रम. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागपुरातून 26 तर रामटेकमधून 26 उमेदवार पुन्हा रिंगणात आलेले आहेत. ग्रामीण विकास संस्थेवर प्रकाशक नियुक्त हिंगणघाटची बातमी आहे. तिथे ज्योतिबा येथील ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा किरण लुटे यांना बरखास्त करून तिथे एक बरखास्त मंडळाच्या नंतर संचालक मंडळ म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. राज्यस्तरीय पुरस्कारांच्या मानकरी मिशन IASच्या पल्लवी उमरे यांची एक बातमी दिलेली आहे आम्ही. अमरावतीची बातमी आहे ती. अनिस कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यालय उत्साहात संपन्न नागपूरची बातमी. कर्मयोगी सुजिता व हर्षा या बहिणीसाठी ठरले आशेचं किरण. लग्नाचा एक मोठा सोहळा तिथे आयोजित करण्यात आला होता नागपूरला आणि तिथे आंतरजातीय विवाहात त्यांना मोठा फायदा झाला अशी ती बातमी आहे. शेतकरी कीर्तन महोत्सव. एक संत तुकाराम महाराज यांच्या बीजोत्सवाचे औचित्य साधून एक धागर इथे एक मोठा शेतकरी कीर्तन महोत्सव सुरू केलेला आहे. अनेक गावातले लोक तिथे हजर झाले होते. त्याच्यामुळे जनजागृती कशी व्हावी हा एक सुंदरसा उपक्रम त्या शेतकऱ्यांनी राबवलेला आहे. आज बघूया 1 एप्रिलचा आजचा अग्रलेख आमचा. दल बदल आणि दलदल अशा पद्धतीचा हा आक्षेप सर्व लोकांना माहिती असणारे हे शब्द आणि याच्यावरती एक चांगला एक आमचा अग्रलेख आहे. 1 एप्रिल रिझर्व्ह बँकेचा स्थापना दिवस. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामुळे प्रॉब्लेम ऑफ रुपीजमधनंच हा एक विषय होता की आपल्या देशात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना व्हावी. 1926 साली याची स्थापना झाली होती. अशा रीतीने आज त्यांच्यावरती एक चांगलासा लेख आमचे मित्र श्रीराम बनसोड यांनी लिहिलेला आहे. दलबदल करणाऱ्यांना धडा शिकविण्याची वेळ आलेली आहे. रमेश लांजेवार. तुम्हा सर्व लोकांना माहिती असली पाहिजे की जे लोकांना अपक्ष उभे राहतात त्या लोकांकडे लक्ष देऊ नये आणि जे लोक BJPला इनडायरेक्टली मदत करत असतील अशांपासून आपण दूर राहावं असा हा संदेश देणारा लेख. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मूळ भूमिका. आमचे मित्र नागेश चौधरी यांनी सातत्यानं ते RSSवरती लिहित असतात आणि त्यांची ती मूळ भूमिका हिंदू राष्ट्राची जी भूमिका आहे ती त्यांना पूर्ण करण्यासाठी त्याच्या हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. निर्भय बनोचे भय कोणाला जतीश काबरे यांचा हा लेख तुम्हा सर्व लोकांसाठी उत्साह देणारा. आज बघूया पान 3वरती. आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष कोणता. विनोद सदावर्ते.
तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की आपल्यापैकी जे लोकांनी बाबासाहेबांचं नाव घेऊन पुढे आपली दुकानदारी चालवत असतात आणि मोठ्या मोठ्या याच्यामध्ये अडकलेले असतात, त्याच्यात मायावतीचं नाम घेता येईल, अनेक लोकांचे घेता येईल, त्याच्यामुळे कोणाची काही गरज नाही, तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे आणि सातत्यानं आम्ही त्याचं प्रबोधन तुम्हा लोकांना करत असतो. आज त्याच्याच खाली आजचा हा लेख विनोद सदावर्ती यांचा होता. आज अनिल वैद्यांचा लेख ॲट्रॉसिटी कायद्यातील महत्त्वाची माहिती, सातत्यानं हा चौथा अंक आहे, चौथा लेख असेल. तुम्हा सर्व लोकांना मी निश्चितच सांगेल की ते त्याचे कातरण ठेवा आणि सातत्यानं वाचत राहा. SBI इलेक्टोरल चुनावी बॉन्ड, गुमनाम हिरो व विलन असा हा सुंदरसा लेख लक्ष्मण बोरकर यांचा आहे. त्याच्यावरती जे काही इलेक्ट्रॉल बॉन्डवरती सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने SBIला जे पछाडलं आणि ज्या पद्धतीने लोकांचे नावं पुढे आले, त्याच्यावरती कसा हा धंदा इथे देशात सुरू होता या सर्वांचा उल्लेख आला, सर्व एक्सपोज झालं आणि निश्चितच त्याच्यामुळे या इलेक्शनमध्ये परिणाम होण्याची संभावना आहे. अशा पद्धतीने आम्ही बहुजन सौरभचे 4ही पानाचा आज आढावा घेतलेला आहे. निश्चितच आमचा पेपर तुम्हा लोकांना आवडला असेल, त्यांनी वाटत असेल तुम्हाला की याच्यामुळे समाजाचं प्रबोधन होत असेल तर निश्चितच त्याला लाईक करा, वाढवा, फॉरवर्ड करा आणि छोट्या मोठ्या जाहिराती देऊन त्यांना मदत करा, एवढीच घोषणा करतो आणि भेटूया उद्या आपण. तोपर्यंत